नाही आधी जेवायचंय हँडओव्हर. हाय. तर मित्रांनो, आपण आता चाललो आहे ट्रिप मध्ये. आणि हे ट्रिप म्हटलं तर कुठे जायचं असतं? रिसॉर्ट आणि फिरायला. गार्गी तू पण चालली? स्विमिंग पण चालली? आपला परंपरा आहे. फायनली डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहोत आम्ही. आणि बघा किती छान वातावरण आहे. सगळीकडून डोंगर, झाडं, फुलं, किती छान वाटतं इथं. तर बघा, बापरे. हा, एवढ्या उन्हामध्ये आपण ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस आपण काय शोधतो माहिती? फक्त सावली आणि छान असं निवांत. तिकडे कैऱ्या बघा, कैऱ्या. हे बघा. आणि आता फायनली आम्ही आलेलो आहोत. एकदम छान असं वाटते पांघरून, हा ना. आता मी ठरवले सगळे ह्यामध्ये बोलूनच व्हिडिओ करायचे, नंतर एडिट नाही होत मग. मस्त आहे ना. चला फायनली. हो, किती छान जागा आहे, बघितलं ना. अगो सगळा मोठा आहे हा. सकाळी 5 वाजता उठून वॉक करायचे. बेबी फणस आहे. भारी ना, तुला आवडेल खूप. मध्ये पण खूप सुंदर आहे. काढला व्हिडिओ. आम्ही मागच्या वर्षी जुलैमध्ये आलो होतो मला असं वाटतंय. आणि सगळ्या गोष्टी आहेत तशाच आहेत. खूप छान आहे. त्यावेळेस तर खूप पाऊस होता खरं म्हणजे, पण आता पाऊस नाहीये. त्यामुळं फुलं पण एकदम मस्त बहरलीत आणि लय भारी वाटते. हे बघा, कैऱ्या. कौलांनी शांत वाटतं जरा ना, निवांत वाटतं. झोका, झाडं, सगळ्या गोष्टी भारी, एकदम भारी. आम्ही आता आलो, बसलो जरा वेळ आणि छान कोल्ड्रिंक घेतलंय आणि निवांत बसलेलो आहे. आमची एक गाडी अजून येते, पुढे तुम्हाला एक्सप्लोर करणारच आहे मी सगळे. भेटूया. किती झाड? काजू, चिकू आणि कैरी. तर कैरी खूप सारी कैरी आहे. केसर आंबा, छोटावाला आंबा. वा. न्यायची का घरी? सगळे घेऊन जाऊ पण मस्त. कैरी तर बस पॅक करून. चिकूची काय सावली आहे या. शहरातल्या येड्यामध्ये आता ताव मारायचं का? यस. चला आता मस्तपैकी टूर झालेली. आता मस्तपैकी जेवायचंय, आधी जेवायचं. ते तुम्हाला कसं वाटतंय? गुड. भारी रिसॉर्ट, खूप छान. निलिमा पुढे टाकू नको. कसं वाटतंय? एक नंबर. एक नंबर जेवण एक नंबर. ग्रीनरी मुलांना खेळायला पण परत येणार ना. येस, नाही परत येणार. फक्त सकाळी लवकर उठून लवकर येणार. टाईम वेस्ट करायचा ना. ओके. बघितलं का तुम्ही? मुलं एवढी छान खेळताय आणि सगळीकडे हिरवळ असल्यामुळे शांत वातावरण आहे. इकडे सगळी पुस्तकं आहे. तुम्हाला काय वाचायचं असेल काय. आणि बघा, इतकी सॅटर्डे संडे असल्यामुळे एवढी गर्दी आहे ना, प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे विकेंडचा प्लॅन खरं तर मला असं वाटतं करायलाच नाही पाहिजे, पण आता काय करणार, ऑप्शन नाही आहे. आता रूमकडे जायचं आपल्याला मस्तपैकी. काय खूप छान वाटेल तिथे फोटो काढायचे. हा, आठवण ठेवा आपल्याला कुठे फोटो काढायचे. हो. उन्हात नको. नाही उन्हात नाही. कैवल्या चल, कैवल्या रूम मध्ये कपडे बदलायला बॅग आणायची. ती गाडी येते तोपर्यंत. उन्हात कमी थांबे. गाडी येईन ना तोपर्यंत. ही रूम बंद आहे. अरे खेळणाऱ्या पोरांनी घ्यायला पाहिजे होतं ना. रोज इतके खेळतात तिकडे, खेळायला काहीतरी घ्यायला पाहिजे.
कैवल्य बिना बुटाचं जा, पायावरच बॅलन्स करता येईल. मी पण जाणार आहे, जाऊया थोडस संध्याकाळी जाऊया. संध्याकाळी. बेटा शूज टाकून दे खाली, शूज मुळे सटकायला होईल. उद्योग नको करू. त्यांनी मला 4 वेळा आठवण करून दिली होती. मी म्हटलं घेते. बघू ना 2 गॉगल माझ्याकडे आहे, कैवल्यचं पण आणलंय मी. एवढं काय नाही वाटत. आहे ना माझ्याकडे. अरे वा वा वा, काय रूम आहे, वा काय मजा आहे ना. प्रकार उफ. आता मस्तपैकी पाण्यात डुबकी मारायची. मॅडम आले आमच्या. चला सगळे एकत्र जमले आहेत आता आणि फक्त पाण्यात डुबक्या मारायच्यात. हो ना, किती छान आहे ना, किती सुंदर झाडी, आजूबाजूचा परिसर एवढा सुंदर आहे आणि प्रत्येक रूम अशी छान डेकोर केलेली आहे. चला पोरीनो पटापटा ग, चला पटापटा. मी आणले 2 गॉगल एक्स्ट्रा आणलेले मी. चला, आपला लय प्रॉब्लेम आहे बाई. चष्मा आहे तर चेहरा चांगला दिसत नाही, चष्मा काढावा तर माणसं दिसत नाही. काय करावं काय, अजिबातच काही दिसत नाही. लय अवघड आहे. इकडे बोललंय का. वा वा वा, पण एन्जॉय करताना आला कारण सगळं हा ना, सगळं ओललं होतं. नाही आता आणखी छान केलंय त्यांनी ग. ऊन निघालं ना तर एकदम मजा. हो, मस्त डेकोरेशन केलेले. पाणी जरी थंड आहे. डुबक्या 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 मारताय सगळेजण आता. हे काय कढीपत्ता आहे का ग, वाटतोय तसा. हा तसा वाटतोय पण तो नाही. हो ना, वेगळीच फुलं आहे ती झाडाला. आवाज कसा येतोय ना. हे निघाल्यानंतर इकडे हो ते पण आहे आणि पुढे पण आहे. पण अजून काही चालू नाही. हो चला 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 चला. चला आता काय करायचं. आता बघितलं का आजूबाजूचा परिसर बघितला का. हा हा हा, वा 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 वा, इतकं छान इतकं छान. मज्जा मज्जा मज्जा. काय पण तुला काढून टाकली तुला तेवढं कॉन्फिडन्स आहे याच्यात काय पायवरती घे प्रिशा दीदीवरती मस्ती नाही तू तसा मस्ती नाही पायवरती घे. तू ऐक पायवरती घे. बरं नाही पायवरती घे ना. गप्पा मारतात बघा या. नाही रे बाबा, मी खरंच माझं काम सांभाळते. मला इतका सुंदर परिसर आहे, इतका सुंदर आहे, असं वाटतच नाही की घरी जावं. बघितलं ना तुम्ही किती छान आहे. आणि इकडेच आपण स्विमिंग पूलमध्ये भिजलेलं असू तरीसुद्धा आपण छानपैकी इथंच सुकून जाणार. काही गरजच नाही आहे चेंज करायची. थोडासा वेळ असेल तर आपण करू शकतो चेंज. हे बघा किती छान वाटतंय, मस्त आहे ना. ती झाडं, ती जागा भारी वाटते, एकदम भारी वाटते, मस्त. आता हा संध्याकाळचा लुक होता. आदल्या दिवशीच डिलिव्हरी झाली होती गाऊनची, त्यामुळे काही फिटिंग केली नव्हती, पण बेल्ट असल्यामुळं झालं ॲडजस्ट. आता रीलचे प्रयत्न चालू होते आमचे, पण काही जमत नव्हतं. म्हणलं बघूया चला, जे होईल ते होईल.
कोणती स्टेप करावी, काय करावं, काही कळत नव्हतं, नुसता गोंधळ. असंच होतं ऐन टायमाला, खरंच ना. पण चला म्हणलं बघूया, करू काहीतरी. त्या ठिकाणी तुम्हाला खरं सांगू का, रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे. साध्या मोबाईलला पण नेटवर्क नाही आहे आणि नेटचा तर काही विषयच नाही. त्याच्यामुळं रील कोणती करावी काय कळतच नव्हतं. सेव्ह पण केली नव्हती आणि स्टेपही आठवत नव्हती. आमचं चाललं येड्यासारखं काहीतरी. म्हणलं चला नंतर एडिट करता येईल म्हणून मी काहीतरी आपलं करत होते. नंतर एडिट करायचे भरपूर ऑप्शन असतात. आजूबाजूला पक्ष्यांची छोटे छोटे आवाज येत होते. मस्त अशी हिरवळ, फ्रेश वातावरण होतं. म्हणलं चला आता आम्ही, आमच्या ज्या 2-3 मैत्रिणी होत्या त्या दुसरीकडे होत्या. आता आम्ही तिकडे गेलो. त्या पण रेडी झाल्या होत्या. म्हणलं चला. हे बघा, ही आमची जी मॅडम आहे ही प्रोफेसर आहे. तुम्हाला इंट्रोडक्शन देते. आणि ह्या मॅडम इंजिनियर आहेत, IT इंजिनियर. आणि ही आमची अति उल्हाशी संतूर मोहिनी. आणि ही एक आमची मस्त अशी गायिका, काय रश्मिका बंधना. खूप मजा करते. एकत्र आलो आम्ही. राईट लेफ्ट नंतर लेफ्ट लेफ्ट, म्हणजे सगळ्यांचा पाय सोबत येईल. हा, पहिले राईट. 1 2 3 स्टार्ट. टर्न टर्न मध्ये आली आहे. 1 2 3 स्टार्ट स्टार्ट. चला पटापट करा, पटापट आणि हा परत पुन्हा चला. किती छान आहे ना. वाव, एक नंबर एक नंबर एक नंबर. अरे किती वेळा स्किप करू यार. मला वाटलं माझाच व्हिडिओ. तुम्ही माझं ऐकतच नाही यार. तुम्ही नाही ऐकत यार माझं. नाही. चला 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 खाली जायचं. काय आलं? ये ना मग, रडतो कशाला? अरे, अरे, अरे. हा, तो इकडे. याला दे पटकन करून दे. किती वेळा. याला दे. आणि पण यांच्या हातात आहे. क्लिप द्या. दादा कधी यायचे. इथे काहीतरी मी बोलते. चला आपण चाललोय नदीक चाललोय आम्ही. नदीक. प्रत्युष कुठे चाललोय? नदी. नदीकडे काय आहे बघायला? फक्त पाणी आणि दगड. पण गावाकडे आल्यासारखं वाटतंय का तुला? ना. नाही वाटत आहे? मजा नाही वाटत आहे? मजा वाटते. मग कोणी खेळूच नाही. अरे मजा करायची असती. बघ बरं किती छान वाटते. ह्या अशा रस्त्यांनी जाणं जरा थोडस झालंय ना, पण गेलं पाहिजे. चला पटकन, अंधार होईल. पटकन चला रे सगळे. आणि खाली बघा, चेक करा. ठीक आहे, सवय नाही एक तर आपल्याला अशा रस्त्याची. हळूहळू बघा, इकडे तिकडे बघा. बापरे, लय खाली का ग? ऍडव्हेंचर. हळूहळू या. मजा आली? हळूहळू इथं बघा. हळूहळू चला, तर अंधार पडतो मग. हे बघा, आता एक्सप्लोर एरिया आपल्याला. चला पटकन. वा 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 वा. नाहीयेत बिबट्या इकडे, बिबट्या नाहीये. वा 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 वा. ओ माय गॉड. हे पटकन चला. लय लांब नाही ना ग? अयो, आपण चाललोय खरं, पण भीती पण वाटते बरं. बघा बरं, आमचा आवाज येतोय का? म्हणा वैशालीला फोन करायला पाहिजे. आले की लक्ष्मी. काय रात्रीचं सुद्धा वातावरण बघा किती छान वाटतंय. इतकं व्यवस्थित आणि छान मेंटेन केलं ना, तुम्हाला काय सांगू. खूप भारी वाटतं. खूपच म्हणजे
एकदम सॉलिड. बघू शकता आजूबाजूचं वातावरण. आणि इकडे आता मुलं खेळत आहे. थोडंसं म्हणलं इकडे जरा लक्ष द्यावं. किती सुंदर खेळत आहे बघा बरं मुलं. काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन. मुलांना वेगळं काहीतरी आवडतच ना. भरपूर गोष्टी इकडे. ह्याला काय म्हणतात रे? त्याला पोलो म्हणतात. पोलो. ओके. आणि प्रत्युष तू काय खेळतोयस? मी कॅरम खेळतो. वाव. कॅरम खेळतोयस? हा. रेंजर. परफेक्ट. माझी गाडी घ्यायला घेतोय. खरं तर ही गोष्ट खेळण्यामागे आज एक समजलं की तुम्ही 35 नंतर किती हलू शकता, किती पडू शकता, किती पटकन उठू शकता, हे या गेममुळे मला खरंच जाणवलं. कारण कसं आहे, कामाच्या कंटिन्यूमध्ये आपलं शरीर सुटत चाललं, आपल्याला समजत नाही, कळत नाही. आणि मग थोडासा व्यायाम तर करायलाच पाहिजे ना. आणि व्यायाम करायला वेळच नाही. मग अशा पद्धतीनं जर तुम्ही मुलांसोबत टाईम स्पेंड केल्यावरती त्यांनाही छान वाटतं. आता मला हे काय खेळायला जमत नाही, पण मी म्हटलं चला बघूया. पण मला छान वाटलं, मी खेळले. थोडंफार हालचाल होते, पटकन मागता येते का आपल्यालाच शरीराचं कळतं की हा आपलं शरीर चांगलं आहे किंवा कसं आहे. आपण हालचाल करतो. रोजच आपल्या धावपळीच्या लाईफमध्ये आपण काहीतरी मिस करतोय, ते म्हणजे व्यायाम. चला आता जेवायची तयारी. हे बघा इतकं गरम 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 छान छान मस्तपैकी दाल मखनी आहे. पालक डाळ आणि राईस, सगळ्यात एक नंबर आयटम. गरम गरम गुलाबजामुन आणि हे चिकन आहे. ओके. रात्रीचं माहोल किती सुंदर आहे. सगळे लोक जेवत आहे, एन्जॉय करत आहे. आणि आपल्याला जे काही नवीन नवीन पाहायचं असतं की यांचं भलतंच चाललेलं इकडं एक्सपेरिमेंट. मम्मा ऐक ना, तू आमच्या तिथं एक चेअर घेऊन बसती. इथं ट्रॅम्पोलिंग खेळायची. इथं नाही 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 ट्रॅम्पोलिंगचा टाइम बंद झालेला आहे. लायब्ररी मध्ये जाऊ द्या. किती सुंदर तिकडे जाऊ ना. कुठं? बरं ठीक आहे ठीक आहे चल. भुया भुया अहो पलके अरे आखे कुठे ऐकू येत नाही मला. सकाळ सकाळ मस्तपैकी फ्रेश आवरून आम्ही बाहेर आलेलो आहोत. आता आजूबाजूचं परिसर बघा, सकाळ सकाळ कसलं भारी वाटतंय. फ्रेश वातावरण बघू शकता. आणि हे 100% मी रिकमेंड करेल तुमच्यासाठी, कारण खूप छान रिसॉर्ट आहे. खूपच सुंदर अरेंजमेंट आहे. त्याला तोडच नाही आहे. म्हणजे इतकं ग्रीनरी आहे, व्हरायटी आहे सगळ्या गोष्टी. तर तुम्ही मस्त एन्जॉय करा, नक्की या. आम्ही हे दुसऱ्यांदा आलेलो आहे. खूप भारी वाटतं. बॅकग्राऊंड म्युझिक ॲड करायची गरज नाही, कारण आजूबाजूचे जे पक्षी, वातावरण तेच आपल्याला छान बॅकग्राऊंड म्युझिक देत आहे. त्यामुळं अप्रतिम वाटतंय. टेमघर रिसॉर्ट मुळशी तुम्ही ऑनलाईन बघू शकता. आणि शक्यतो बुकिंग करूनच या, कारण इथे बुकिंग भेटत नाही. आम्ही आता ओळखीचे होतो म्हणून, नाही तर सगळे शनिवार रविवार फुल असतात. आणि ऐन टायमाला तुम्ही बुक करायला जा, भेटणार नाही. आणि मला त्रास वाटतो, जर तुम्ही उन्हाळ्याच्या सीझनमध्ये जात असाल तर उत्तम प्लॅन करत आहात. ग्रीनरी सगळीकडे आहे, शांतता आहे, वेगवेगळ्या गोष्टी तिथे ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळं
आपल्याला एक पॉझिटिव्ह वाटतं आणि शिवाय खूप असं निवांत वाटतं. खरं म्हणजे तिकडे रेंज नसल्यामुळे तुम्ही फोनला सुद्धा हात लावू, हा तिथला प्लस पॉईंट. त्यामुळे इकडे जाताना फोन जरी तुमच्याकडे नसला तरी मस्तपैकी झोका वगैरे खेळत होतो. चला आता मस्त तयार होऊन आम्हाला घ्यायचे. आज दुसरा दिवस होता. चला आता मी आजूबाजूला कैऱ्यांची एवढी झाडं आहेत ना, तर असं वाटतंय चला ताव मारूया. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि आम्ही मस्तपैकी कैऱ्या तोडल्यात आणि छान रेडी झालेलो आहोत. तिकडं मैत्रिणी कैऱ्या काढताय. गावाकडे आलं किंवा अशा ठिकाणी आलं की असं वाटतं ना काय घेऊ काय नाही. आणि कैऱ्या म्हणलं तर मग तर मोह आवरतच नाही. त्याच्यामुळे म्हणलं चला. 2 दिवस कसे गेले काय कळलंच नाही. खूप छान वाटतंय. आणि पुन्हा एकदा आता नव्यानं सुरुवात करायची आहे. नाश्ता वगैरे झालेला आहे. 12चं चेकआउट आहे आमचं, पण सगळं आवरले ऑलमोस्ट. म्हणून आता आम्ही निघणार आहे. भेटूया लवकरच. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला सांगा नक्की. आता आपण सगळे चाललो फोटोच्या दिशेने. फोटोच्या दिशेने चाललोय आपण. माझ्या छोडीला सांगितलंय पूजा आहे तिकडे चालली मी. किती किती खोटं बोलावं लागतं बघा. 1-2 दिवसाची सुट्टी घ्यायची म्हणजे किती खोटं बोलावं लागतं. जोक नाही. 12 वाजता बॅग पॅडीवर गप्पा मारायला. चला हातात हात घ्या, टाळी घ्या. असं करा मागे. सांगतील काय येण्याचा बाजार आहे. चलो फायनली चला. फायनली चला. जाऊ ना आपण, काय अडचण नाही. घेऊनच जाता. दादा आणि असे एकटे बोलत राहतात प्राण्यांसोबत. त्यापेक्षा बरं आम्हाला घेऊन जा ना. नाही त्यांना सोन्याची उणीव भासते म्हणून ते प्राण्यांसोबत बोलतात आणि त्यांची काय म्हणतात इच्छा पूर्ण करतात. म्हणून आलो. झालं. हा करू शकतो आपण. नाहीये पाणी. कॉल करा रे. लागेल का आता आपण आहे ना झाडाखाली थांबू म्हणजे गाडी गरम नाही होणार. पुढे सापडणार आपल्याला. गाडी पुढे वापस एकच रस्ता आहे. हा बरोबर बरोबर.